उकळी आल्यानंतर इतकं उकळी आलेली पण पूर्णपणे उकळी आल्यानंतर ते बाहेर फेकत नाही. कैसा चाचा? बहुत अच्छा, बहुत अच्छा, बहुत बेहतरीन. आपण जाणं ते हे धना पावडर आहे. आता हे धना पावडर टाकली त्याच्यामध्ये. रेडीमेड हळद वापरत नाही. खोबरा पावडर आहे. बाकीचा डबा नाही आला का अजून? लसूण आहे, अद्रक आहे, त्याची पेस्ट बनवलेली. आपल्याला तडका देऊन टाकलेला आहे म्हणजे डबल तडका देतो आम्ही. बोकडे असतं ना, हिची वळख आहे, ही कलिजी, ही वजडी, हे सर्व पूर्णपणे त्या पाट असल्यामुळे काय झालं, एकत्रपणाची चव त्याच्यामध्ये मिळते ती. आणि कलिजी पण याच्यामध्ये. ज्यावेळेस आम्ही शिजवतो मटण शिजल्याचा पूर्ण आत इथं उतरतो आणि नंतर हिला बाहेर काढतो. म्हणजे प्रत्येक पाट काय होतं, गिरायकाला देण्यास काम होतं. ही तांब्याची डेगे, या जुन्या काळातली घडण आहे. ही 1962 सालातली डेगे. त्यांनी या पद्धतीचा विचार करून ती डेगची घडण केलेली. त्याचं कारण याला इथे स्टेप दिलेली. या स्टेपमुळे काय होतं, तर ज्या टायमाला आपला सूप किंवा रस्सा वरती येतो त्या टायमाला तो वतू जात नाही. अचानक मनुष्य पुढे गेला, झाकणी ठेवलेली आहे, वतू गेला, काय करायचं, पळा तर तेल निघून गेलं, तरी निघून गेली किंवा खाली वगळ आली, तो विषय येत नाही. ही सायकलिंग होती. बघा आता तुम्ही फोटो घ्यायचा, हे तुम्हाला क्लिअर करणार आहे तर काय परिस्थितीची. ते मटण शिजू राहिलं. उकळी आल्यानंतर इतकं उकळी आलेली पण पूर्णपणे उकळी आल्यानंतर ते बाहेर फेकत नाही. त्याचं कारण ही जी स्टेप आहे त्याला दिलेली. घेतलं बरी काय बरं म्हणजे हा पाट्यावरचा काळा मसाला आहे. हा जो आपल्याला वाटलेला असतो आणि हा नगर शहरामध्ये पाट्यावरचा काळा मसाल्याची सुरुवात आपण नम्रतापासून झाली. ही कोथिंबीर, आपला कंदुरी असतात काळ्या मसाल्याचा असतो. त्यांना सुट्याला पाठी लाव सबतो देतो. हे सगळं पाणी याचा जो अर्थ आहे हे सगळ्यात खरं सोनं येते. हा येसूर आहे. ज्या टायमाला आपली कंदुरी बनते त्या कंदुरीसाठी त्या दिवशी हा येसूर वापरला जातो. आम्ही ज्या इथं भाजी बनवतो 12 महिने हा येसूर वापरतो आणि हे कंदुरीसाठी लागणारा हा खरा येसूर आहे. त्याला येसूर म्हणतात. झाला रस्सा आमचा तयार. जो काळा मसाला असतो पाट्यावरचा त्याचा हा रस्सा तयार झाला येसूर घालून. मित्रांनो, ही परिपूर्ण कंदुरी मटण थाळी तयार झालेली आणि ही तांब्याच्या डेग्यात शिजलेली हे कंदुरी मटण म्हणता याला. हे नगर शहरात नगर जिल्ह्यात हे कंदुरी मटण म्हणतात. हे तुम्हाला नम्रता हॉटेललाच आहे. फक्त चाचा इतना रस्सा पियो, ये उम्र में तुम हमको यहाँ मिले, आज हमको सेवा करने मिल रही, हम समझते कि बहुत खुद नसीब है हम.
अल्हम्दुलिल्लाह कैसा है चाचा? बहुत अच्छा बहुत बेहतरीन क्या की सर्विस कैसी है? बहुत अरे घर पे सर्विस ऐसी नहीं है क्या बात है।